हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 6 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू। आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की चंदन पाना गँगसाठी पार्टी देतो। तेव्हा सगळे विचारतात की का पार्टी कसली। तेव्हा चंदन बोलतो, अरे विचारू नका, माझ्याकडनं पार्टी आहे। तेव्हा सायलेन्सर बोलतो, हे आपल्याला पटलं, आम खाओ और घुटलिया मत गिनो। तेव्हा डिप्पर बोलतो, चंदन लॉटरी लागली ना तुला, खरं सांग बाई। तेव्हा चंदन बोलतो, नाही रे। तेव्हा बॅटरी बोलतो, ए नाही रे भावा, तू काहीतरी कारण आहे, तू एवढा खुश कसा। तेव्हा चंदन बोलतो, अरे मी इथे काम करायला लागलो ना तेव्हापासून मला तुम्हाला एक पार्टी द्यायचीच होती, ती आज दिली, संपलं। तेव्हा अप्पर बोलतो, हे बघ हे कारण आहे पण ते नाहीये, तुझ्या चेहऱ्यावर ते दिसत नाही काय रे डिप्पर। तेव्हा डिप्पर बोलतो, चंदन दिव्याच्या बाबतीत काहीतरी आहे का। तेव्हा बॅटरी बोलतो, अरे आम्हाला सगळं कळतं, तू आम्हाला काही सांगितलं नाही ना तरी आम्ही तुला सगळं ओळखतो काय भाई लोक। तेव्हा चंदन बोलतो, तसं काही कारण असेल तर तुम्ही मला नक्की सांगेल, पण सध्या तुम्ही फक्त पार्टीचा आस्वाद घ्या आणि मजा करा मजा। तेव्हा सगळे पार्टीचा आस्वाद घेत असतात, चंदन पण खूप खुश असतो आणि नाचत असतो। तेव्हा स्टेफनी बोलतो, जीजू थँक्यू। इकडे कीर्ती किचनमध्ये येते आणि शिवाला बोलते, बोल काय करायचंय। तेव्हा शिवा बोलते, तुम्ही आधी हात धुवून घ्या, केस बांधलेत ना आत्ता। तेव्हा कीर्ती रागात हात धुवून येते आणि बोलते, द्या हुकूम। तेव्हा शिवा बोलते, अरे असं घरचं करायला हुकूम नसतो द्यायचा, ते सगळं प्रेमाने करायचं असतं। तेव्हा कीर्ती बोलते, सांगणारेच काय करायचंय ते। तेव्हा शिवा बोलते, पिठलं भाकरी। तेव्हा कीर्ती बोलते, तू मुद्दाम करतेस का। तेव्हा शिवा बोलते, मुद्दाम का करू, माझं प्रेम आहे तुमच्यावर। तेव्हा कीर्ती बोलते, कारण तुला माहिती आहे मला पिठलं भाकरी बनवता येत नाही म्हणून मुद्दाम करतेस। तेव्हा शिवा बोलते, अरे नाही बाबा, आशूला आवडतं ना म्हणून सांगते करायला, नाही तुम्हाला येत नसेल तर ठीक आहे मी करते, काही हरकत नाही। तेवढ्यात सीता तिथे येते आणि बोलते, काय झालं शिवा। तेव्हा कीर्ती लगेच बोलते, अगं नीट सांगितलं तर कळेल मला, नीट शिकव, नीट सांग ना, मी बनवेल पिठलं भाकरी। तेव्हा सीता बोलते, पिठलं भाकरी तू करणार आहेस। तेव्हा कीर्ती बोलते, हो। तेव्हा सीता बोलते, शिवा तू थांब लक्ष ठेवायला। तेव्हा कीर्ती बोलते, आई एवढा विश्वास ठेवू शकते माझ्यावर। तेव्हा सीता बोलते, विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही, पण तो खरा ठरेल याची काळजी घे, एवढंच म्हणणं आहे माझं। सीता शिवाला खुणवते आणि तिथून चालली जाते। तेव्हा शिवा कीर्तीला बोलते, सांगू। तेव्हा कीर्ती बोलते, हो त्याच्यासाठीच थांबली मी। तेव्हा शिवा बोलते, ते पीठ घ्या तिथून। तेव्हा कीर्ती पिठलं बनवायचं रेसिपी करत असते, तेवढ्यात शिवा बोलते, हे बघा ते। तेव्हा कीर्ती बोलते, मला येतं। शिवा काही सांगायला जाते तेव्हा कीर्ती बोलते, मला येतं, तू जरा शांत बस। तेव्हा कीर्ती बोलते, आणि शांत बसता येत नसेल तर जा इथून। शिवा काय बोलणार तेव्हा कीर्ती बोलते, तू चूप। कीर्ती बेसनामध्ये पाणी घालते, कढई तापवायला ठेवते, त्यात तेल टाकते आणि भिजवलेलं बेसन डायरेक्ट ओतून टाकते। तेव्हा शिवा डोक्याला हात लावते आणि बोलते, आईच्या गावात। तेवढ्यात तिथे उर्मिला येते आणि ती पण बघते। तेव्हा उर्मिला बोलते, कीर्ती अगं हे काय। तेव्हा कीर्ती बोलते, पिठलं भाकरी, खाल ना तर परत मागाल। तेव्हा उर्मिला बोलते, हे असं। तेव्हा कीर्ती बोलते, का। तेव्हा उर्मिला बोलते, अगं का काय, तेलात कुठे डायरेक्ट बेसन आणि पाणी ओततेस, कांदा कुठे, लसूण कुठे, मिरची कुठे। संपदा तिथे जोरजोरात हसायला लागते। तेव्हा कीर्ती बोलते, हसू नकोस आणि तेव्हा कीर्ती शिवाला बोलते, तुला सांगायला काय झालं, इथे उभी आहेस ना। तेव्हा शिवा बोलते, मी सांगत होते ना, तुम्ही ऐकलत का। तेव्हा शिवा बोलते, हे बघा मला करू द्या, नाहीतर परत सीता आल्या तर तुमची पंचायत होणार, मी करते। तेव्हा शिवा कीर्तीला बेसन बनवायची रेसिपी सांगत असते। इकडे बायाजी वंदनाला बोलत असते, वंदे दिव्याचं कौतुक वाटतं मला, सीताईची माफी मागितली तिने, पण डुचकीवर विश्वास बसत नाही का माझा। तेव्हा वंदना बोलते, आई तुमचा विश्वास जरी बसत नसताना तरी गाडी हळूहळू रुळावर येते। तेव्हा बायाजी बोलते, देवा जरा बुद्धी दे डुचकीला। तेवढ्या तिथे जग्या येतो। तेव्हा वंदना पटकन उठून उभी राहते। बायाजी बोलते, आता हा मुर्दा इथे कशाला आलाय। तेव्हा वंदना बोलते, आई जरा शांत घ्या ना। तेव्हा बायाजी बोलते, तू बोलू नको, शांत राहा। काय शांत राहा। तेव्हा तिथे दिव्या पण येते आणि बोलते, बायाजी जाऊ दे ना, माफी मागितली आहे ना त्याने, माफ करणारा मोठा असतो। तेव्हा बायाजी बोलते, वा हे तू डुचके मला सांगतेस। तेव्हा बायाजी बोलते, तुला कळतंय का त्याने काय केलंय ते। तेव्हा दिव्या बोलते, बायाजी मला माहिती आहे काय केलंय ते, पण माफी पण मागितली ना त्याने, आई शिवा आशू सगळ्यांनी माफ केलंय ना आता त्याला। तेव्हा जगदीश बायाजी जवळ बसतो आणि बोलतो, आई मला काय माहिती आहे, मी केलेल्या चुका केल्या आहेत, पण केलेल्या चुकांची माफी मागितली आहे ना मी, तू माझ्याशी बोलणंच टाकलं, मुलगा आहे ग मी तुझा, तू मला असं का वागवतेस। तेव्हा बायाजी बोलते, मुलगा आहेस ना मग, अरे मुलासारखा एकदा तरी वागलायस का। तेव्हा आजी बोलते, अरे तू नुसतं चुका नाही केल्यास, पापं केली आहेस पापं। तेव्हा जगदीश बोलतो, असं दूर लोटू नकोस आई, कसाही असलो तरी मुलगा आहे का मी तुझा। तेव्हा तिथे चंदन पण येतो। तेव्हा जगदीश बोलतो, अरे जावाई बापू कसे आहात। तेवढ्यात दिव्या बोलते, काका काही खाणार आहेस का, करते काहीतरी खायला। तेव्हा जगदीश बोलतो, तू देशील ते खाईल मी। तेव्हा जगदीश बोलतो, आई माझं ठरलंय, हा घरासाठीचा वाद सगळं काही विसरायचं, कारण माझं ठरलंय माणूस जे आहे त्यात राहिला ना तर आनंदी राहू शकतो। मला हेही समजलंय की खरा आनंद हा आपल्या कुटुंबासोबत एकत्र राहण्यात आहे आई। तेव्हा जगदीश बायजीशी बोलत असतो की मी खूप चुका केल्या, हे घर बळकवण्याचा विचार केला, घरातल्या माणसांचा कधीच विचार नाही केला, माझी आई, माझी वहिनी, माझं कुटुंब यांच्यासाठी कधीच काही केलं नाही, आणि यापुढे मला माझ्या कुटुंबासाठी करायचे, मागचं सगळं विसरायचे आई। तेवढ्यात दिव्या तिथे येते आणि बोलते, काका सरबत पी, मी काहीतरी खायला आणते। तेव्हा जगदीश बोलतो, आई प्लीज, हा मी राग गिळून टाकलाय,
तेव्हा तो वंदनाला बोलतो, वहिनी एकदा आईला समजव. इकडे दिव्या इकडे कीर्ती डायनिंगवर पिठलं आणून देते. तेव्हा सीता बोलते, वाव घमघमाट सुटलाय अगदी. तेव्हा शिवा बोलते, म्हणजे काय, आशूला पिठलं भाकरी खायची होती ना. तेव्हा उर्मिला बोलते, अगं पण डबा पाठवलास का त्याला. तेव्हा संपदा बोलते, एक सेकंड आई, ती जेवायला बसली म्हणजे ऑफकोर्स पाठवला असेल. तेव्हा शिवा बोलते, हा भाई मग पाठवला ना. तेव्हा सीता पिठलं भाकरचा एक घास खाते. तेव्हा शिवा बोलते, काय सीताई कसं झालंय. तेव्हा सीताला कळून चुकतं की शिवाने बनवलंय. पण सीता कीर्तीकडे बघून बोलते, जमलं बुवा कीर्तीला. तेव्हा संपदा बोलते, हो काकू, पण तिने फक्त एकटीने नाही केलंय, शिवा वहिनीने थोडीफार मदत केली, नाही तर काहीतरी खूप फनी झालं असतं. तेव्हा कीर्ती चिडते आणि बोलते, पण मी केलंय ना, का फक्त बोलायचं म्हणून बोलायचं, आणि आता घरातलं सगळं मीच करते, जेवण साफसफाई, आणि एवढं सगळं करून तुमची बोलणी खायची का. तेव्हा सीता बोलते, बरोबर आहे कीर्ती तुझं. तेव्हा कीर्ती बोलते, आई पटतंय ना तुला. तेव्हा सीता बोलते, हो पटतंय, कारण चूक तुझी नाही आमची आहे. लहानपणापासून तुला लाडकी लेक, पहिली मुलगी म्हणून खूप लाडावलं, काही कामं पडू दिली नाही, आता सवय नाही कामांची, आता चूक कळते. तेव्हा कीर्ती बोलते, म्हणजे. तेव्हा उर्मिला बोलते, म्हणजे कामाची सवय असायला हवी. तेव्हा सीता बोलते, आपलं बालपण आठवतं ना उर्मिला तुला. तेव्हा उर्मिला बोलते, हो काय होतं ना आपलं बालपण. तेव्हा शिवा बोलते, कसं होतं. तेव्हा उर्मिला बोलते, अगं म्हणजे आम्ही भरपूर कामं करायचो आणि खूप धमालही करायचो, हा ना ताई. तेव्हा संपदा बोलते, आई तुम्ही लहानपणी गावाकडे खूप मज्जा केली असेल ना. तेव्हा शिवा बोलते, आणि तुमचं गाव तर कोकणात आहे ना, म्हणजे तिकडे नारळाची झाडं, आंब्याची झाडं सगळं असेल. तेव्हा उर्मिला बोलते, आमराई. तेव्हा संपदा बोलते, आई आपण आता का नाही जात ग. ए शिवा बहिणी, आपण ना एक प्लॅन करू आणि सगळे जाऊया, येशील ना तू. तेव्हा शिवा बोलते, मला चालेल. तेव्हा संपदा बोलते, जायचं का. तेव्हा सीता बोलते, जायला पाहिजे. तेव्हा उर्मिला बोलते, सगळ्यात मजा असायची, कामं पण मजेतच चालायची, आणि कामं झाली की मग गप्पा काय, गाणी काय, खेळ काय. तेव्हा सीता बोलते, तुम्हाला एक सांगू, वडाच्या पारंब्यावरती आम्ही झोका घ्यायचो. उर्मिला एवढी घाबरायची, तुझी आई एवढी घाबरायची, तुला काय सांगू. तेव्हा उर्मिला बोलते, हो, आणि मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना बजावून सांगितलं होतं, मला झोका देईल ती म्हणजे फक्त माझी ताई. इकडे शिवा रात्री किचन आवरत असते, तिथे उर्मिला येते. तेव्हा शिवा बोलते, काकू म्हणजे कसं होतं तुमचं बालपण. तेव्हा उर्मिला बोलते, हे काय आता परत. तेव्हा शिवा बोलते, म्हणजे मगाशी पण मला विचाराला, पण मला सीताईंना कसं विचारायचं परत हे कळलं नाही. कसं होतं तुमचं बालपण. तेव्हा उर्मिला बोलते, बालपण शिवा, तशी आमच्या घरची परिस्थिती चांगली होती, पण आमची आई ना नेहमी आजारी असायची, आणि त्यामुळे सगळी कामं आम्हालाच करावी लागायची. तेव्हा उर्मिला बोलते, आम्हालाच काय, खरं तर सगळी कामं ना ताईच करायची. मी लहान होते ना, त्यामुळे ताई मला नेहमी म्हणायची, उर्मिला तू राहून देत, मी आहे ना, ही सगळी कामं करेन, तू जा खेळायला. तेव्हा शिवा बोलते, म्हणजे लहानपणापासून सीताईनेच तुम्हाला सांभाळलं का. तेव्हा उर्मिला इमोशनल होऊन बोलते, हो लहानपणापासून तिनेच सांभाळलं. बाबांना भेटायला माणसं यायचेत, आईचं सगळ्यांचं चहा पाणी सगळं तीच करायची. तेव्हा उर्मिला बोलते, म्हणजे मी तिला मदत करायची, पण मोठं होईपर्यंत तिने मला फारसं काही करू दिलं नाही. तेव्हा उर्मिला शिवाला सांगत असते की शिवा, मला नाही वाटत की तिने कधी तिचं बालपण जगलंय, तेव्हाच तिला मोठं व्हावं लागलं. शिवा तुला माहिती आहे, सीताईला सीताई हे नाव मीच ठेवलं, कारण लहानपणापासून ना तिने मला अगदी आईसारखं सांभाळलं. तेव्हा शिवा बोलते, किती गोड आहे हे. तेव्हा उर्मिला बोलते, मी पण काय जुन्या गोष्टी घेऊन बसली आहे, पण शिवा तुला एक सांगू का, ताई आता हे नवीन नवीन शिकते ना, मला याचा खूप आनंद होतोय. तेव्हा शिवा बोलते, तुम्हाला एक सांगू का, मला आयुष्यभर सीताईंना हा आनंद द्यायचा आहे. मला एक सांगा, सीताईंना कुठला खेळ आवडतो. इकडे शिवा बेडमधून येते. तेव्हा इकडे सीता बेडमधून येते. तेव्हा शिवा पटकन पळत जाते आणि सीताचे डोळे बंद करते. उर्मिला आणि संपदा पण तिथे येते. तेव्हा सीता बोलते, शिवा मला माहिती तू आहेस. तेव्हा शिवा बोलते, सीताई तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तेव्हा सीता बोलते, बापरे काय चाललंय. तेव्हा शिवा सीताला फिरवते. तेव्हा उर्मिला आंधळी कोशिंबीरसाठी पट्टी घेऊन उभी असते. शिवा बोलते, तुमच्या आवडीचा खेळ कोणता आहे. आंधळी कोशिंबीर. तेव्हा सीता बोलते, हो पण हे काय चाललंय. सीता बोलते उर्मिला. तेव्हा उर्मिला बोलते, मला नको, तू सुनेला विचार. तेव्हा शिवा बोलते, अरे आम्हाला माहिती तुम्हाला खेळायला खूप आवडतं. तेव्हा संपदा पण बोलते, हो काकू आपण खेळणार आहोत. तेव्हा ते चारात एक उतरतात आणि सीतावर राज्य म्हणून बाहेर जातात सगळे. इकडे कीर्ती आणि सुहास असतो. तेव्हा सुहास बोलतो, बघितलंच आपलं कामाला लावून कशी मज्जा मारतायत. तेव्हा कीर्ती बोलते, बालिशपणा करतायत ही आई तर शिवाच्या नादी लागून बघितलंच ना काय करायला लागली. सुहास हातात भांडे घासायची घासणी आणि प्लेट घेऊन उभा असतो आणि बोलतो, एक मिनिट, हे माझं काम नाही तुझं काम आहे. तेव्हा कीर्ती बोलते, जेवणाचं मी सगळे बघते ना, आता मी दमली, हे सगळं तूच बघायचं. तेव्हा कीर्ती सुहासला बोलत असते की मला ना या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय, मला असं वाटतं ना दिव्याला आपण सोबत घेतलं पाहिजे. तेव्हा सुहास बोलतो, पण ती खूप पैसे मागते ग. तेव्हा कीर्ती बोलते, अरे मग देऊ ना, जर खूप थोडे पैसे जास्त देऊन जर आपली याच्यातून सुटका होत असेल तर चांगलं ना. तेव्हा सुहास बोलतो, की टू डार्लिंग एक गोष्ट लक्षात ठेव, आपण आता जे काही करतोय ना ते शांततेत करायला हवं. तेव्हा कीर्ती बोलते, शांततेत, आणि हे सगळं झाल्यावर जो धमाका होईल तो. तेव्हा सुहास बोलतो, मज्जा. तेव्हा संपदा सीताला पट्टी बांधत असते डोळ्यावर. तेव्हा शिवा बोलते, तू जरा आरामात म्हणजे पक्क नको बांधू,
लागेल. तेव्हा उर्मिला बोलते, हां ताई हा गेम आहे ना, तुझ्या सोनीला एवढी काळजी आहे? तेव्हा सीता बोलते, हो मग सून आहे माझी. तेव्हा संपदा बोलते, ए बाई बांधू ना नक्की. तेव्हा ते सगळ्या अंगणात आंधळी कोशिंबीर खेळत असतात. तेवढ्यात सीता संपदाला पकडायला जाते आणि खाली पडते आणि हसायला लागते. तेवढ्यात पटकन शिवा आणि ते पळत जातात आणि बोलतात, अहो उठा. तेव्हा उर्मिला बोलते, संपदा सांगत होते ना तिकडे नको जाऊ, कशाला गेलीस? तेव्हा सीता बोलते, अरे कशाला ओरडतेस तिला, खेळ आहे हा. तेव्हा सीता बोलते, संपदा पडलं ना की माणूस मोठा होतो. तेव्हा शिवा बोलते, भाई साहेब. तेव्हा सीता बोलते, अरे लहानपणी आम्ही असंच पडलो ना तर आम्हाला असंच सांगायची की पडलं ना तर मोठे होशील. तेव्हा सीता बोलते, आम्ही आता मोठे झालोय पण लहानच आहोत. तेव्हा सीता बोलते, चला सुरू करूया. तेव्हा शिवा बोलते, नाही तुम्ही आता पडलात ना तर तुम्ही राहू द्यात, आपण उर्मिला काकूला सांगूया, थोडा आराम करूया तुम्ही. तेव्हा आता उर्मिलाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून आता ते आंधळी कोशिंबीर खेळत असतात. तेव्हा उर्मिला बोलतच असते आणि सगळ्यांना शोधतच असते. शिवा, सीता, संपदा सगळे बाजूला जाऊन गुपचूप उभं असतात. तेव्हा शिवा सीताला खुणवते. सीता जाऊन उर्मिलासमोर उभं राहते आणि बोलते, आऊट झाले. सीता बोलते, परत आता माझ्यावर राज्य. तेव्हा उर्मिला बोलते, ताई तुला आता किती वर्षांनी असं खेळताना आणि मन मोकळं हसताना बघतीये. तेव्हा सीता बोलते, काय होतं ना उर्मिला, कधी कधी आपण स्वतःलाच विसरून जातो आणि मग काही माणसं आपल्याला स्वतःची आठवण करून देतात आणि ती शिवाने करून दिली. तेव्हा सीता ही शिवाला मिठी मारते, उर्मिला संपदाही मारते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.